झी 24 तास न उघडकीस आणलेल्या पुणे जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये हजर। सगळ्यात आधी तेजवानी झी 24 तासच्या कॅमेऱ्यात कैद। अमेडियाचे संचालक दिग्विजय पाटील महसूल सह सचिवांसमोर हजर। कंपनीची बाजू मांडणार असल्याचं सांगून गेले। दिग्विजय पाटील पोलिसांसमोर का येत नाहीत? झी 24 तास न उघडकीस आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पोलीस 275 मूळ वारसांचे जबाब नोंदवणार। मूळ वारसांना काही मोबदला मिळाला का याची तपासणी होणार। नाराजीचा विषय राज्यातच संपला। दिल्लीमध्ये अमित शहांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य, तर मित्रपक्षातील ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंनी तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील अनेक गोष्टींची कल्पना, योग्य तो सन्मान राखला जाणार। एकनाथ शिंदेंना अमित शहांनी आश्वासन दिल्याची सूत्रांची माहिती। काहींच्या नसा आवळणं सुरू। एक जण बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेला। शिंदे शहा भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। ठाकरेंचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंची मनसेला 70 जागा देण्याची तयारी। 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 जागा देण्याची तयारी। मात्र मनसेकडून काही मतदारसंघात 3 जागांची मागणी। मुंबईचं नेतृत्व नवाब मलिकांकडे असेल तर राष्ट्रवादीशी युती अशक्य। मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य। मलिकांवरील आरोपांबाबत तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट।